आमच्या दबावापोटी भाजपानं मराठी महापौर दिला. मुंबईतील मराठी माणूस हिंदूच हे भाजपाला कळलंय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. काल संघाच्या कार्यक्रमात सलमान खान आला होता. संघ शाखेत मुस्लिमांना प्रवेश आहे का, भागवतांनी सांगावं, खासदार संजय राऊतांचा सवाल. सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी 69.76% मतदान. जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी तर 10 पंचायत समितीच्या 122 जणांसाठी मतदान. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. कोल्हापुरातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. ईव्हीएम तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल. मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं या मागणीसाठी ईव्हीएम तोडफोड. शरद पवार बारामती दौऱ्यावर. पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गोविंद बागेत गर्दी आहे. नाशिकच्या ओझर विमानतळाचं विस्तारीकरण होणार. ओझरमध्ये नवीन टर्मिनल इमारत उभारली जाणार. फडणवीसांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा. अजित पवार यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर. पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पुरस्कार जाहीर. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार. मुख्यमंत्री फडणवीस अहिल्यानगरच्या दौऱ्यावर. सुपा एमआयडीसीमधील कंपनीचं उद्घाटन करणार. चांदवडच्या मालसाने इथं जैन समाजाचा कुंभ. जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटाचं मंडप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. कल्याण डोंबिवली तर राहुल कोट भाजप आमदारांसोबत मंचावर. राहुल कोट ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून होते बेपत्ता. झेडपीच्या मतदानानंतर सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार. लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला म्हणून आभार मानलेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी आणि आमदार निरंजन डावकर यांनी शाळेला भेट दिली आहे. यावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम मशीन घरी घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप आहे. तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदार सचिन मुळीक यांचा दावा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणाच्या दबावाखाली येऊ करू नये. भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावे. सरसंघचालक मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला आहे. पुण्यात 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद आहेत. तर जिल्ह्यात सरासरी 68.89% मतदान. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे. उद्या लागणार निकाल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 72.69% मतदान. 13,62,866 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी बाजार समितीत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभेचं आयोजन. आमदार समीर कुणावार यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. साताऱ्याच्या सुटलीमध्ये निकालापूर्वीच गुलालाची उधळण. भाजप उमेदवाराच्या समर्थकांना विजयाचा विश्वास. छत्रपती संभाजीनगरचा महापौर 10 फेब्रुवारीला ठरणार. महापौर पदासाठी समीर राजूरकरांचं नाव चर्चेत. उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ रिंगणात. सुप्रिया सुळे यांनी केला अजितदादांसोबतचा फोटो पोस्ट. फोटो व्हॉट्सअपवर ठेवून जुन्या आठवणींना दिला उजाळा. भाजपने कोणाकडेही पाठिंबा मागितला नाही. एमआयएमसह कोणत्याही पक्षाकडे भाजपने पाठिंब्याची मागणी केली नाही. खासदार अनिल बोंडेंचं स्पष्टीकरण. पंढरपुरातील आमदार खासदारांचं आंदोलन थांबलं. धैर्यशील पाटील, उत्तम जानकरांचं आंदोलन थांबलंय. कार्यकर्ता आणि त्यांच्या आईला मारहाण केल्याचं प्रकरण. पोलिसांकडून मारहाण केल्याची माहिती आहे. आमदार नरेंद्र दराडेंनी ठाण्यात घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. नाशकातील एका कार्यकर्त्याचा पुढील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश होण्याची माहिती आहे. उपमहापौर पदाच्या नावाबाबत माझा विरोध होता, पण पक्षाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा. मी पक्षाच्या आदेशानुसार काम केलं. छत्रपती संभाजीनगर उपमहापौर पदाबाबत शिरसाटांचं वक्तव्य आहे. नवी मुंबईत कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती. होणाऱ्या प्रदूषणावर बसणार आळा. तर आमदार मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश. शिरूरमध्ये माजी आमदार उमेदवारांमध्ये बाचाबाची. पोपटराव गावडे, दामू घोडेंमध्ये शाब्दिक बाचाबाची. एकमेकांना अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती आहे. तेलंगणात महात्मा फुलेंची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न. भाजपचं राजकारण अत्यंत विखारी. भाजप महात्मा फुलेंच्या पुतळ्याला विरोध करते. मनुवादी भाजपचा जाहीर निषेध. सचिन सावंतांचा भाजपवर संताप. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 2 दिवसीय व्याख्यानमाला. कार्यक्रमाला अनेक कालाकारांची आणि मान्यवरांची उपस्थिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने लावली हजेरी. अनेक दिग्गज नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.
संघ कोणाचाही विरोध करत नाही, संघाला प्रसिद्धी नकोय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. वर्ध्याच्या देवळी पुलगावमध्ये 10 बचत गटांना पीठगिरणीचं वाटप. आमदार राजेश बकाणे यांच्या पुढाकार. तर पीठगिरणीमुळे महिलांना रोजगार व आर्थिक बळ मिळणार. वर्ध्यात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आकलन शिबिराचं आयोजन. डिजिटल साक्षरता दैनंदिन जीवन या संकल्पनेवर शिबिर आधारित शिबिरासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 5 दिवस ठाकरखेड गावात मुक्कामी आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंहाची उचलबांगडी. लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रारीनंतर कारवाई आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर 1,51,489 रुपये, तर चांदीच्या दरात 2,41,184 रुपये प्रति किलो. पुणे महापालिकेतील 2 कोटींचं साहित्य खरेदीच्या चौकशीत अडकले 20 जण अधिकारी. कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त रांगोळी साकारण्यात आली. 40 स्क्वेअर फूटमध्ये साकारण्यात आली आहे महाराजांची रांगोळी. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी. मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये. दरवाढीमुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि बससारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4146 घरांची सोडत मार्गी लागणार. सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित. नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्यानं 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी आहे. राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेराला जोड आहे. तर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध. अनियमिततांना पायबंद बसण्यास मदत होणार. मुंबईतच घर हवे या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचा 14 मार्चला मोर्चा आहे. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र. कॉपी मुक्तीसाठी पोलिसांना सूचना. वर्ध्यातील देवळीमध्ये आमदार राजेश बकाणे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळावा. नोकरीसाठी पण 150 ते 200 किलोमीटर जावं लागणार तरी जा. राजेश बकाणे यांचं युवकांना आव्हान आहे. महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार. महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेता मयुरा अमर काळेंची प्रतिक्रिया आहे. वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पंकज भोयर यांनी कौतुक केलं आहे. मुंबई विमानतळावर 14 बॅगेज ड्रॉप काउंटर सुरू करण्यात आले. प्रवाशांच्या वेळेत बचत करण्याच्या दृष्टीनं काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. लातूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक. एका माथेफिरूकडून पोलिसावर दगडफेक. मतदानावेळी घटना घडल्याची माहिती. अहिल्यानगरमधील पोलीस हवालदाराला केलं बडतर्फ. अंमली पदार्थाच्या कारवाईत श्याम गुजर याचा सहभाग. अंमली पदार्थाच्या कारवाईत आढळल्यानं सेवेतून बडतर्फ केलंय. वाशिमच्या मंगळूरपीर यात्रेत डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य. तरुणांकडून हुल्लडबाजी. तरुणींवर पैशाची उधळण. कुणाच्या आदेशाने हा सर्व प्रकार सुरू आहे असा प्रश्न उपस्थित. लोकलच्या महिला डब्यात शिरला बुरखाधारी पुरुष. संशय येताच चालत्या ट्रेनमधून उडी मारून फरार. CSMTच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधील प्रकार. अमरावती पोलीस आयुक्तांचा जनता दरबार. जनता दरबारात 33 तक्रारींचं निराकरण. दर शनिवारी दरबारचे आयोजन होणार असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय. वर्ध्याच्या देवळीत पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ. रोजगार मेळाव्याला अनेक बेरोजगारांची उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.